पूर्वी इथे असलेले सर्व उपस्थित यांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी आग्रहाची विनंती करतो। शिंदे सर स्वयंपाक घरी गेला असेल, उद्या खाऊ आपण। सर्वांनी जेवण करावं आणि नंतरच जावं। विद्यार्थ्यांनी त्यांची चुणूक दाखवावी, ती म्हणजे रोज आपण आपली स्वतःची ताटं धुतो, आज आपल्या पालकाचं ताट सुद्धा आपण व्हावं। गुड, छान, मान्य आहे, यस। आणि पालकांनाही जरा आश्चर्याचा धक्का द्यावा की आपलं लेकरू आपलं ताट धुतंय। आभार मानण्याची खूप मोठी लिस्ट आहे, पण मी इतकी मोठी लिस्ट वाचणार नाही, कारण तुम्हा सर्वांना भूक लागलेली आहे। आपले सर्व पाहुणे जे नांदेडहून आलेत त्यांचे मला विशेष आभार मानायचे आहेत आणि त्यांना अजून 2.5-3 तास अरे अरे गडबड घेऊ, गडबड गडबड, शिबिरार्थी शिबिरार्थी। ए मावशी, तुम्ही बोलले तर मला उशीर लागेल नाही, तुम्ही शांत राहिले तर पटकन होईल। भूक लागली, बोलणं कसं सुचतं। चला एकदा सुंदर टाळी वाजवा। कोणासाठी होती टाळी? तुमच्यासाठी, शाबास। तर आपले जे नांदेडचे पाहुणे आहेत त्यांना अजून 2.5-3 तास प्रवास करायचा आहे, त्यामुळं आपल्याला लवकर कार्यक्रम आटोपायचा आहे। म्हणून मी आभाराची लिस्ट वाचणार नाही, फक्त 4-5 ओळीचा उल्लेख करणं मला कर्मप्राप्त वाटतं। तौर सरांनी एक पहिला उल्लेख केला की मी उद्घाटनाचाही अध्यक्ष होतो आणि समारोपाचाही अध्यक्ष आहे। हे एवढंच खरं नाही आहे, ते सदोदित अध्यक्ष आहेत, ते कायमस्वरूपी अध्यक्ष आहेत, कारण ते कायमस्वरूपी या शिबिराचा, जेवणाचा आर्थिक भार स्वतःहून उचलतात आणि त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। अगदी ते किराणा दुकानात सांगून ठेवतात यांना रसद पुरव। परवा 144 संख्या झाली, मी बाजूला बसलो होतो, म्हणलं सर, म्हणजे काही हरकत नाही, यावर्षी आपण बजेट वाढवू, तर त्यांच्यासाठी ही सुंदर टाळी एकदम। आता दुसरे आभार आहेत की जे खूप लोकांनी मदत केली, त्यांची लिस्ट अजूनही मोठी आहे। कोणी लाडू दिला, कोणी काय बुंदी दिली, कोणी तेल दिलं, कोणी भज्याचं पीठ दिलं, कोणी तांदूळ दिले, कोणी गहू दिले, असं वेगळ्या वेगळ्या लोकांनी वेगळं वेगळं केलं। आपण मागचे 28 वर्ष आणि आतापर्यंत गेलेली संख्या 2578 इतके शिबिरार्थी या 28 वर्षात शिबिरार्थी म्हणून गेलेले आहेत। या सर्व शिबिरासाठी अनेकांनी हातभार लावलेले आहेत। अनेक मित्र आहेत जे आत्ता आपल्यात नाही, ते आत्ता स्वर्गातून पाहत असतील की शिबिर अजूनही खूप चांगलं चालू आहे। त्यात आमचे मित्र किशनराव किनवटकर यांची आज आठवण काढणं मला क्रमप्राप्त वाटतं, कारण प्रत्येक शिबिरात ते शिबिर सुरू झालं की खिशातून नोट 2 काढून माझ्या हाती ठेवायचे। आपल्या पाहुण्यांमध्ये असा एक मित्र आहे ज्यांनी आपल्या खिशातून अशा नोटा काढल्यात, त्यांनी दुसऱ्या मित्राच्या हातात दिल्या आणि ते म्हणले की डिक्लेअर न करता खिशात टाका। त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा। तर असे हजारो हात आपल्या या शिबिराला लागतात। अगदी मोटार चालू करणारे आपले रात्रीचे वॉचमन, इथे असलेले इंजिनियर आंबेडकर साहेब, संजय असतील, खूप जण आहेत, आपले ड्रायव्हर आहेत, आपल्या मावश्या आहेत, स्वयंपाक करणाऱ्या मावश्या आहेत, इथं असलेले साने गुरुजी रुग्णालयाचे सर्व कर्मचारी आहेत, इथपासून तर या गावामध्ये जे जे लोक हा विचार जगू इच्छितात
त्या सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आहेत। या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि या सर्वात वरचं जे स्थान आहे ते स्थान आपल्या 4-5ही प्रशिक्षकांचं आहे। हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या प्रशिक्षणामध्ये 2 सेवा दलात वाढलेली 2 व्यक्ती आहेत, ते म्हणजे ज्ञानेश्वर आणि नागिनी। हे दोघंही आपलं घर या अनाथांसाठी राष्ट्र सेवा दलाने चालविलेल्या वसतिगृहात मोठे झालेत, त्या विचारांनी मोठे झालेत आणि आज ते प्रशिक्षक आहेत। याचा सेवा दलाच्या सर्व कार्यकर्त्यांना सार्थ अभिमान। 1993 साली सकाळी 4:30 वाजता जो भूकंप झाला त्यामध्ये 11,000 लोक आपला जीव गमावले, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली। या उद्ध्वस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी सेवा दलाने हे वसतिगृह आपलं घर म्हणून सुरू केलं। सेवा दलाने एक पैसा गोळा करून ते चालवलं, संस्कार दिलेत। पन्नालालजी सुराणा त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिथे स्वतः थांबले। मी अनेकदा गेलो, तिथले हे विद्यार्थी आहेत। मी त्यांना आज आपल्या किनवटवासियांतर्फे हे निमंत्रण दिलं की तुम्ही दोघे इथे शिकायला या। नागिनींनी दवाखान्यात काम करण्यापूर्वी शिकावं, दवाखान्यात काम करावं। हा दवाखाना, ही संस्था सेवा दलाने घडवलेल्या लोकांसाठी, सेवा दलाच्या विचारासाठी सदैव तत्पर आहे। त्यामुळे किनवट तालुक्यात सेवा दल वाढायला मदत होईल म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानतो। शौर्य दादा, कांबळे दादा तर आज खास तुम्हाला भेटायला आलेला आहे आणि या सर्वांचे गुरु मखदूम सर, एक बार जोर से ताली हो जाए। कोणत्याही तरुणाला लाजवेल सर, मी तुमचे आज व्हिडिओ केलेत, जरा लहान मुलांना दाखवू आपण, त्यापेक्षाही आमच्यासारख्यांना दाखवू। आम्ही रिटायर झालो, आमच्याने काही होत नाही, आम्ही 60 ओलांडली वगैरे, सब झूठ आहे। मखदूम सर जिंदाबाद। मखदूम सरांसाठी जोरात सुंदर टाळी। आणि नांदेडच्या वतीनं कोंपलवार सर, आपण भोकरला शिबिर घेऊ तेव्हाही मखदूम सरांना बोलवू, त्यांचे मी विशेष आभार मानतो। या ठिकाणी खूप लोक आहेत, अगदी आज फोटोग्राफी करणारे सर आहेत। आपले काल पर्यावरणासाठी आपण याच्यावरती गेलो होतो, जंगलात गेलो होतो, ते सर आहेत। इकडे शिवाजीराव सर, आपले विनायक पवार सरांनी काल त्यांची फिल्म दाखवली, ते आता कामासाठी गेलेले आहेत। इकडे सुद्धा खूप लोक आहेत, मी प्रत्येकाचं नाव घेत नाही, पण ज्या पालकांनी इथे पाल्यांना पाठवलं त्यांचे विशेष आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। आता जे लोक आले आहेत त्यांचे अजून विशेष आभार मानतो आणि ज्यांची नावं राहून गेली आहेत ते आमच्या सोबत आहेत, त्यांची माफी मागतो आणि पुढचा माईक मखदूम सरांकडे सोपवतो।